हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? सो आज सुद्धा आहे ना, मी गेले होते कॉलेजला. कॉलेजमध्ये गेले आणि त्याच्यानंतर मग क्लासरूममध्ये गेले, लेक्चर्स वगैरे केले आणि इथे आहे ना, आमच्या मॅडम आम्हाला एक्झामबद्दल काहीतरी इम्पोर्टंट सांगत होत्या आणि सगळ्या मुली आहेत ना बघा, कशा त्यांना घोळका करून उभा राहिलेल्या. मग मी त्यांचा व्हिडिओ वगैरे काढला आणि त्याच्यानंतर आहे ना, मम्मीचा मला कॉल आलेला, की "तू कॉलेजवरून घरी येऊ नको, कारण आपल्याला जायचं बारामतीमध्ये." म्हणून मी तिथे कॉलेजच्या इथे ना, खूप वेळ मम्मीची वाट बघत उभा राहिलेली. मम्मी नुसती येते ती म्हणत होती, पण काही येतच नव्हती. मग फायनली मम्मी आली आणि मग आम्ही निघालो. आणि आहे ना मम्मीने मला दांडियासाठी मस्त असा घागरा शिवलाय. सो त्याच्यावरतीच आम्हाला ब्लाउज पीस बघायचा होता आणि तोच ब्लाउज पीस घेण्यासाठी आम्हाला बारामतीमध्ये जायचं होतं. सो आम्ही गेलो या शॉपमध्ये. मग तिथं आम्हाला पाहिजे असं काहीच नाही भेटलं. मग त्याच्यानंतर मग आम्ही निघालो दुसऱ्या शॉपमध्ये जाण्यासाठी. दुसऱ्या शॉपमध्ये गेलो. तिथे पण आम्ही खूप साऱ्या ब्लाउज पीसच्या व्हरायटीज बघितल्या. पण आम्हाला तरीसुद्धा हवा असा नाही भेटला. मग नंतर तिसऱ्या शॉपमध्ये गेलो. सो तिथे आम्हाला भेटला. मग आम्ही ब्लाउज पीस घेतला आणि त्याच्यानंतर आहे ना घरी जाताना बघा अशा सुंदर, सुंदर घागऱ्या चोळी दिसल्या मला. इतके सुंदर, सुंदर होते ना दांडियामुळे ना सगळीकडेच खूप मस्त मस्त घागरा चोळीत विकायला. सो ते बघितलं आणि त्याच्यानंतर आहे ना मग आम्ही निघालो होतो माझ्या मावशीकडे जाण्यासाठी, कारण रस्त्यातच तिचं घर होतं. सो मग मम्मी म्हटली मावशीकडे पण जाऊ. मग मावशीच्या इकडे गेलो. तर तिच्या घरी गेलो मावशीच्या आणि घरी गेल्यानंतर ना हा बघा माझ्या मावशीचा क्यूट असा मुलगा. त्याला अजिबातसुद्धा ओळख नाही लागत. लगेचच आमच्यासोबत खेळायला त्याने सुरुवात केली आणि ना त्याचा अभ्यास बघा कसा चालू होता खाली झोपून. आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो. तर तो आम्हाला खालीसुद्धा सोडायला आला होता बिल्डिंगच्या. त्याच्यानंतर मग आम्ही घरी निघालो. घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर आहे ना, मी घेतले होते ॲपल खाण्यासाठी, कारण खूप जास्त भूक लागलेली. ॲपल वगैरे खाल्लं आणि त्याच्यानंतर मी जेवण केलं. सो असा होता माझा आजचा दिवस. थँक